शासकीय ठेकेदार गजानन देवकातेंनी आत्महत्या केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागात देवकातेंची तब्बल 3 कोटी रुपयांची बिलं थकली होती। थकीत बिलं मिळत नसल्यानं देवकातेने टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। आतापर्यंत 7 शासकीय कंत्राटदारांनी आत्महत्या केलेल्या आहेत। पाहुयात हा रिपोर्ट। शासकीय कंत्राटदारांची 86,000 कोटींची बिलं थकलेली आहेत। सरकार दरबारी अनेक वर्ष बिलं थकल्यानं आता कंत्राटदारांच्या संयमाचा कडेलोट झालाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार असलेल्या गजानन देवकाते यांनी आत्महत्या केली। गजानन देवकाते हे नवी मुंबईचे रहिवासी असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित कामं सुद्धा केली होती। गेल्या 2 वर्षांपासून त्यांचं जवळपास 2 कोटी रुपयांचं बिल थकीत होतं। सरकारकडून बिलं मिळत नसल्यानं देवकाते यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय। 45व्या वर्षी त्यांना काही उपायच दिसला नाही दुसरा, त्यांना काही मार्ग जेव्हा दिसत नाही तेव्हा माणूस काय करेल। पोरं बाळ सोडून त्यांनी सुसाईड कमिट केलं आणि हे 7वं अशा प्रकारे सुसाईड या ठेकेदारांमुळे झालंय। तर आज मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दर्शवायला मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी शब्द दिलाय की ह्यांचं कुठलंही आंदोलन असेल, कोणाच्याही दारी जायचं असेल तर ठाण्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सामील होतील। ठेकेदारांची बिलं तातडीनं काढण्यासाठी सरकारनं हालचाली कराव्यात, नाहीतर हे आत्महत्यांचं सत्र थांबणार नाही असंही आता ठेकेदार बोलू लागले। विविध कामं करून घेतलेली असताना सुद्धा ते हेड जाणीवपूर्वक प्रशासन आणि शासन हे ते हेड त्यात उपलब्ध करून देत नाहीये। हे चुकीचं धोरण आहे। आमची शासनाला अत्यंत नम्रतेची विनंती आहे की तुम्ही हे जे काही हेड आहेत, इमारत दुरुस्तीचं हेड असेल आणि इतर हेड, हे तुम्ही तातडीने त्या ट्रेसमध्ये टाका आणि जास्तीत जास्त रक्कम कंत्राटदारांना उपलब्ध करून द्या। आणि जर तुम्हाला जर हे करायचंच नसेल, आता आमचे बळी चाललेच आहेत, तर एकदा आम्ही ते ठरवणारच आहोत आणि रस्त्यावरती आता म्हणजे एक प्रकारे सर्वस्व सोडलेले जे माणसं असतात तसं आम्हाला सर्वस्व सोडून रस्त्यावरती उतरून आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। विरोधकांनी ठेकेदारांच्या कथित बिलांवरून सरकारवरती निशाणा साधलाय। सरकार ठेकेदारांची बिलं देताना भेदभाव करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। आपल्याला आम्ही हे अनेक दिवस सांगतोय, गेले 1.5-2 वर्ष सांगतोय की अनेक बिलं ही थकीत आहेत। कंत्राटदार जे जेन्युइन काम करतात त्यांची बिलं थकीत असतात। जे कंत्राटदार मंत्र्यांच्या खिशाचे खड्डे भरतात त्यांची बिलं बरोबर सोडली जातात। साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की ते मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील, पण जे गुजरातचे कंत्राटदार येतात इथे आणि रस्ते आणि या बाकी गोष्टी बांधतात, गुजराती कंत्राटदारांचे पैसे मिळतात, महाराष्ट्राच्या कंत्राटदारांचे पैसे का नाही मिळतात? गुजरातच्या कंत्राटदारांना द्यायला पैसे कुठे येतात महाराष्ट्र सरकारकडे? आज महानगरपालिकेमध्ये पण सगळे जे गुजराती कंत्राटदार आहेत, जे गुजरातवरून आलेले आहेत, त्यांची पेमेंट होत आहे। शासकीय ठेकेदारांच्या देयकांचा प्रश्न आता गंभीर होत चाललाय। कर्ज काढून शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांना त्यांची बिलं मिळत नाहीये। हक्काच्या पैशांसाठी त्यांना आता दारोदार फिरायची वेळ आली आहे। तिजोरी रिकामं असलेलं सरकार या ठेकेदारांची 86,000 कोटींची बिलं कशी देणार असा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।